पुढची बातमी। गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची शिष्टाई फळाला आली। गोकुळ गीते यांनी दराडेंना पाठिंबा जाहीर केलेला आहे। गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं महाजनांनी सांगितलं। भविष्यामध्ये गीतेंबाबत विचार केला जाईल असंही ते म्हणाले। गीतेंना आता दराडेंबाबत नाराजी नसल्याचं सुद्धा महाजनांनी स्पष्ट केलं। फक्त या तिघांचा शब्द सुहास अण्णा कांदेंचा आणि निलेश बोरांचा रेटा आणि एकंदरीत गणेश भाऊंचं त्या ठिकाणी माझ्यावर असलेलं प्रेम, माझ्या पाठीशी असलेलं पाठबळ, यामध्ये कौटुंबिक शांती आणि आमदारकीमध्ये मला कौटुंबिक शांती महत्त्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकी प्रचारात मी थांबवतोय। माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी विनंती केली काल रात्रीच का आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार या ठिकाणी करून महायुतीतलं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट करू नये अशी मी आपणा सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो। महायुतीमध्ये आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढू शकत नाही, कारण आम्हाला महायुती म्हणून जो महायुती उमेदवार असेल त्यालाच मतदान करावं लागेल आणि ते आमचे कार्यकर्ते आहेत, जुने कार्यकर्ते आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना मागे यायला सांगितलं, त्यांनी माघार घेतलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते नगरसेवक आहेत, 2 वेळा स्टँडिंग कमिटीला ते चेअरमन होते मागच्या काळामध्ये, आताही आमचे नगरसेवक आहेत, त्यामुळे निश्चित त्यांचा विचार केला जाईल हे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे। दोन्ही बंधूंना एवढ्यासाठीच धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी जे सांगितलं होतं की गिरीश भाऊ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि त्यांनी ते प्रत्यक्षात उतरून दाखवलं। याबद्दल गिरीश भाऊ आणि भाजपच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो। गणेशजींना देखील मनापासून धन्यवाद देतो, गोकुळजींना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि त्याच्या पुढे जाऊन शिवसेनेचे 2 मंत्री आम्ही इथं आहोत, मी देखील आहे, दादासाहेब देखील आहेत, सुहास अण्णा आमचे आमदार आहेत, आमचे पदाधिकारी देखील आहेत। जे योगदान गोकुळजींनी या निवडणुकीसाठी दिलेलं आहे ते फुकट जाणार नाही एवढंच मी आपल्याला सांगतो।